मागच्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्यासाठी झंझावात उभा करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या सभा, वेगवेगळे आंदोलन, त्यांचे मुंबईतला आणि राज्यभरात केलेली आंदोलन अतिशय गाजली। मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यानं राज्यात चर्चा सुरू झाली। कारण नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजाला, मराठा समाजाला आवाहन केलंय की आता मला 1 वर्षांची मोकळीक द्या। जरांगे पाटील असं का बोलले, जरांगे पाटलांच्या मनात नेमकं काय आहे, याची चर्चा राज्यभर सुरू झाली आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः जोडले गेलेले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील। मनोज जी, स्वागत आहे तुमचं झी 24 तासवर। धन्यवाद दादा। आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आलेली नाही किंवा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील कुठं आंदोलना उतरले नाहीत, समाजाच्या गाठी भेटी घेतल्या नाहीत, असा एकही दिवस नाही मागच्या काही वर्षांमधला। समाजासाठी प्रत्येक दिवस आता सुट्टी द्यायची नाही असं म्हणून मनोज जरांगे पाटील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। मात्र मनोज जरांगे पाटील, तुमचं एक जे विधान आहे की मला आता मोकळीक द्या, 16 तारखेपासून मला वर्षभरासाठी मोकळं सोडा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत। मनोज जरांगे पाटलांच्या मनात काय, मराठा समाज आणि महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे, का मोकळीक पाहिजे मनोज जरांगे पाटलांना 1 वर्षाची? दादा, समाजाच्या लेकराच्या खूप अडचणी आहेत। समाजाच्या लेकराचे खूप प्रश्न आहेत। आरक्षण मिळालंय, आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या लेकरा बाळांना काम राहिलं नाही। आपण जीवनात येऊन समाजाच्या सुखासाठी काम केलं पाहिजे। ज्या कुटुंबात जन्मलो आपण, ज्या समाजात आपण जन्मलो, आपण काहीतरी देणं लागतो। वादविवादात एकमेकाला नावं ठेवण्यात वेळ घालण्यापेक्षा आपल्या समाजाच्या लेकरा बाळाला किती सुखी समाजाने आपल्याला करता येईल यासाठी आपण आयुष्य दिलं पाहिजे। आता आरक्षणाचा विषय संपतोय जवळपास, कारण हैदराबादचा गॅजेटियरचा जे आम्ही घालाय, इकडं सातारा संस्थांचा पण आता निघतोय आणि 58 लाख नोंदी पण निघाल्या। हे काम भरपूर झालंय आणि मी सगळा मराठा समाज पुराच ओबीसी आरक्षण घालणार यात काही दुमत नाही। परंतु आता आपण 1 वर्ष याच्यासाठी थांबायचंय की नोकरदार वर्ग दादासाहेब आमचे गरीब शेतकऱ्यांच्या पोरं पुढे शहरांनी शिकताय, तिथं अडचण येते, मग मदतीला कोणी जायचं, याच्यासाठी आपण एक यंत्रणा उभी केली पाहिजे। आई बापाला गावाकडून येईपर्यंत मदतीला कोण, तर आपला स्थानिकचा बांधव किंवा शहरातल्या बांधवाला खेड्यात अडचण आली, खेड्यातल्या बांधवांना शहरात अडचण आली, तर एक यंत्रणा असली पाहिजे मदत करणारी। नोकरदार वर्ग यांना त्रास दिला जातो, व्यावसायिक त्यांना हप्ते वसुली केली जाते। आता प्रकरण बघताय आपलं संसद देशमुखांचं खंडणीच्या माध्यमातून खून केला गेला। मग अशा वेळेस आपल्या समाजाच्या पाठीशी कोणी राहत नाही। आमचा शेतकरी वर्ग त्या मालाला भाव मिळत नाही, मग यंत्रणा नाही, त्यांच्या मदतीला जाणार। असे असंख्य प्रश्न येतात। कुणाचा ऍक्सिडेंट झाला, मदतीला दवाखान्यात कोण जाणार, आपण पोलीस स्टेशनला अडचण आली कोण जाणार, तुमची तहसीलला अडचण आली, एसपी ऑफिस कलेक्टर ऑफिसला अडचण आली कोण जाणार। आमचे पोरं नोकऱ्याला कंपन्यांनी मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठमोठ्या शहरांनी अडचण आली तर कोण मदतीला जाणार त्या लेकरा बाळांना। पुरी क्लासला जातात, पोरं क्लासला जातात, अडचण आली, हॉस्पिटलला काय अडचण आली तर मदतीला कोण। म्हणून आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या सुख समाधानासाठी, समाजाच्या लेकरा बाळासाठी, आयुष्यासाठी मी एक यंत्रणा उभी करून देतोय। कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जो काही झाला ना, 15च मिनिटात माणूस मदतीला आला पाहिजे, 15च मिनिटात। इतकी मोठी आणि चांगली व्यवस्था त्यांच्यासाठी उभा करतो। म्हणून मी त्यांना हत्या केला समाजाला की मी 19 फेब्रुवारी म्हणलो होतो मला 1 वर्ष सुट्टी द्या, तरी कार्यक्रम रोज सुरू आहे, सारखे कार्यक्रम सुरू आहेत। मग मी काम कसं करू? मग काय होतंय, समाज तर एकत्र आलाय, त्याचा फायदा समाजालाच झाला पाहिजे, ही उद्देश माझा। मला फायदा नाही झाला पाहिजे किंवा मी माझ्या समाजाचा फायदा कुणाला मिळू पण देत नाही। मग आता एक झालाय ना, तर मग आता कसं सांगू, कुठे मराठ्यांना तर आपण सांगू शकत नाही अमुक अमुक काम झालंय। मग आपण काय करू शकतो त्या ठिकाणी की आपण ठराविक लोकांना जर आपण यंत्रणा उभी करून ठेवली, मुंबईत काही अडचण आली तिथं मदतीला नको, मुंबईमध्ये जर इकडे खेड्यात काही अडचण आली तर आपण मदतीला असलो पाहिजे। म्हणून 1 वर्ष सुट्टी मागितली। रोज कार्यक्रम करून ना मला ती यंत्रणा उभी पाहिजे। मनोज दादा, यंत्रणा उभी करायची म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या मनात काय? राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत मनोज जरांगे पाटील की राजकीय एखादी संघटना घोषित करणार आहेत? यंत्रणा उभी करायची आहे स्वतंत्र म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या मनात काय? दादा साहेब, तुम्हाला 1 मिनिटात क्लिअर सांगून टाकतो सगळं। समजा आता आमचा गोरगरिबांचा जर एखादा मुलगा आपली शाळेत शिकत जर असली तर तिचे जरी अडचणी आल्या तरी काही वेळेस हट्टानं जाणून बुजून वसुली केली जाते। मग इथं मदतीचा जायला माझा मायबाप गरीब मराठी नाही मदत करू शकत। मग आता कुणी नोकरीला आहे, आम्ही मुंबई पुण्याच्या ठिकाणी कंपन्यांनी अडचण आली आणि नेमकी आम्हाला अडचण येते, ही दुसरा भाग। तिसरा भाग, आमचं जर कोणी शिक्षक असलं, कोणी डॉक्टर असलं, कोणी व्यवसायात असलं, कोणी राजकारणात जर असलं
कुणी शिक्षक जर असला, कुणी असला त्याच्यात खोटे गुन्हे नाही पण नाही, दाखल केले जातात. मनोज दादा तुम्ही हे सगळं परिश्रम सांगितलंय करायचे. मराठा समाजाला मदत करणार, पण स्वतंत्र यंत्रणा म्हणजे काय? एखाद्या पक्षाची घोषणा करणार की मनोज जरांगे पाटील काही संघटनेची घोषणा करणार आहेत? कारण स्वतंत्र यंत्रणा करून जर त्या बॅनर खाली काम करायचं असेल तर काय नियोजन आहे? मराठ्यांचं बॅनर एवढं मोठा ब्रँड आहे, मोठा राज्यात 6-7 कोटी मराठ्यांचा. मी संघटना ओपन करणार नाहीये, मी पक्ष पण स्थापन करणार नाहीये. फक्त मदतीला मराठा सेवक म्हणून प्रत्येक जागेवरती राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा सेवक असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे काही अन्याय कोणावरती झाला तर त्याच्या आपल्याच्या सहकार्य करता येईल, काय अडचणी ही मांडता येईल. खूप अडचणी उभा छत्रपती शिवरायांच्या अवमानापासून केला जातो, मग आमच्या लेखीबाजीपासूनचा त्रास दिला जातोय, मग शिक्षणात अडचण येते. आता आम्ही मालिका शहरात गेलो तर आम्हाला तिथं पण गोरगरीब शेतकऱ्यांना अडचण येते. सांगायचं कोणाला? पोलीस स्टेशनला अडचण आली कोणाला सांगायचं? आपण सुख दुःख हे सांगून येत नाही. मग आपलं कर्तव्य आहे, आपण ज्या समाजात जन्मला आपलं देणं लागतंय त्यांच्यासाठी प्रचंड मोठी केंद्रांना उभारून ठेवायची, जागच्या जागेवर त्यांच्या कामं झाले पाहिजे. अधिकाऱ्यांना पण मराठीचा जाणून त्रास दिला जातो, अजिबात दिला नाही रुपये. आपण सगळ्यांनी एकजीव राहायचं, गरिबाला सुद्धा त्रास दिला नाही पाहिजे. जसं की आता मला येणं म्हणते जीसीएसला प्रामाणिक सांगतो मी, की मला येणं म्हणायचे याला अभ्यास नाही, याला काय कळतंय, याला काय आरक्षण कळतं का, याला त्यातला क तरी मांडतंय तुला 4वी-5ची असं हिरवलं जायचं. कारण आम्ही गरीब आहेत ना, आम्हाला हिरवणार. पण आज बघा तुम्ही, आम्ही अडाणी असू द्या, आम्हाला शिक्षण नसू द्या, नापास असू द्या, पास असू द्या, का कमीत कमी 70 ते 100 जवळपास मला आकडा माहित नाही, PSI झाले. माझ्या गरीबाचे लेकर मालक झाले आज. कॉन्स्टेबल, कोतवाल असते आम्ही मालक झालो. मालक मला मालक बनवतोय मी पोरांना. 50-60 वर्षाची जागा झाली, 100 पोलीस स्टेशनचे मालक झाल्या. अगदी ही भूमिका आहे, गरिबाची चुकी समाधानी करतो. अगदी म्हणजे 1 वर्ष मोकळी घेतली तरी ती समाजासाठीच तुम्ही वेळ देणार असं म्हणताय मनोज दादा. या सगळ्यामध्ये मला एक विचारायचं आहे की मागच्या काही दिवसांपासून तुम्ही अशा अनेक वेळेला आरोप केलेला आहे की षडयंत्र रचलं जात आहे, मला मारण्याच्या सुपाऱ्या सुद्धा दिल्या जात आहेत. या सगळ्या संदर्भात कोण मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये षडयंत्र करते, कोण सुपाऱ्या देते, काय सांगाल मनोज दादा याच्याबद्दल? आता एक सुपारी दिलेली तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याचं सगळं चालू आहे. आणि माझंही म्हणणं आहे त्यावरती पुन्हा SIT किंवा CIDच्या मार्फत का होईना या यंत्रणांवर पुन्हा तपास करणं खूप गरजेचं आहे त्या विषयावरती. कारण वारंवार वधून घेतलं जात आहे त्यांच्याकडूनच, की आम्ही नाही केलं. याच्यावर पुन्हा तपास होऊ द्या, नसता त्या तिन्हीची पण आरोपीचे नाव टेस्ट होऊ द्या. कारण मग दूध का दूध पाणी का पाणी पुन्हा पुन्हा त्याच्यात होईल. कारण त्यात कोण खोटा आहे कोण खरा आहे ते त्याच्यात सिद्धच होईल. कारण उगाच अवघडून घ्यायचं कोणाकडून, आमच्याच माणसं आमच्याच अंगावरती घालायची ही पूर्वीपासूनची त्यांची चाल आहे. त्यामुळे ती जर बंद पाडायची असेल ना, याला सहन होत नाही. बघा मी करणाऱ्याला दोषच नाही देत, करून घेणाऱ्याला दोष देतोय. याच्यात करून घेणारा खरा मुख्य आरोपी आहे किंवा खरा आहे त्याला जमून देत नाही. कारण संतोष भैयाच्या प्रकरणात त्यांचे लोक जेलात कधी जात नव्हते, याच्या आधी त्यांनी गुन्हे केले त्याचं जात नव्हते. महादेव मुंडेचं प्रकरण झालं, बापू आंदोळेचं झालं, बरेच महादेव गीतेंचं झालं, संतोष भैया देशमुखांचं झालं, असे शेकडो प्रकरण आहेत. त्याच्यावर हीच त्यांच्यावरती कधी उघड नव्हती. संतोष भैया देशमुखांच्या प्रकारात त्याला जेलात जावं लागलं. त्यामुळे ते माझ्यावर दाग खात्यात, मला संपवायचं कसं, याला बदनाम कसं करायचं, मग खोटे नाटे आरोप कसे करायला लावायचे याच्यावर, हे प्रयोग सुरू आहे. आता आणखी एक त्याच्यावरती प्रक्रिया सुरू आहे. कारण माझ्या विरोधात झाला, मी आता क्लिअर सांगतो तुम्हाला, एक मला विरुद्ध त्याचं गरीब माझ्या मोठं करतोय. बरेचसे मंत्री सुद्धा माझ्या दळायला लागले की याला तो संपला पाहिजे किंवा जो याच्यातून पूर्ण बदनाम झाला पाहिजे. हे सुद्धा प्रक्रिया बरीच सुरू आहे. कालची सुद्धा माहिती मिळाली. काल सुद्धा मुंबईत म्हणजे काही मंत्री असे की त्यांना कामं करायला वेळ नाहीये, पण माझ्या विरोधात बोलणारे बसवून षडयंत्र सुद्धा प्रकार सुरू आहे. असे कुठले मंत्री आहेत मराठा समाजाचे, असे कुठले मंत्री आणि लोकप्रतिनिधी आहेत मनोज दादा, मराठा समाजाचे असे कुठले मंत्री लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्या मनामध्ये हसलाय की मनोज जरांगे पाटलांचं जे नेतृत्व आहे ते मराठा समाजाने मान्य केलंय, हे कुणाच्या मनाला बोचतंय? मनोज दादा आवाज येतोय का माझा? हॅलो, आवाज येतोय का माझा? तुम्ही आता म्हणालात की मराठा समाजातले सुद्धा काही मंत्री माझ्यावर जळायला लागलेत. कोण मंत्री आहे जे मराठा समाजातले असे मंत्री कोण आहेत ज्यांनी मनोज जरांगे पाटील जे मराठ्यांचंच नेतृत्व करतायत, मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतायत, त्यांच्यावर जळणारे मंत्री कोण आहेत? मला नावं सांगा, महाराष्ट्राला कळू देत.